आजी खाली बसा. भगवान श्री, माझा आवाज येतो का शेवटपर्यंत? येतो ना? भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने व माऊली ज्ञानोबा यांच्या आशीर्वादाने आपल्याच गावातील एक आज उद्याचं भविष्य असणारी एक कुमारी स्वरांजलीताई गोंजारी यांनी आज प्रथमच आपल्या गावामध्ये कीर्तन सेवा केली. मी तर म्हणाल की तुकोबराय म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्या देवाला आनंद वाटेल यात काही विशेष नाही, कारण कुणाचं जरी चांगलं झालं तरी देवाला आनंदच वाटतो. पण आज आपल्या गावातली एक मुलगी तयार झाली, याचा आनंद देवाला वाटला किंवा नाही वाटला झालं. पण आज या ठिकाणी स्वरांजलीताईने 1 तास 1.25 तास तुमच्या समोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. मी ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या कुकुडवाडचं नाव या स्वरांजलीताई गोंजारी व त्यांची लहान बहीण गीतांजलीताई गोंजारी या दोन्ही कन्येनं आपल्या गावाचं नाव हे देशाच्या टोकापर्यंत पोहोचव, एवढंच आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी माऊली ज्ञानोबाची चरणी प्रार्थना करतो. दुसरी गोष्ट म्हणजे असं की गावातील कित्येक लोकांना माहित नव्हतं की बाबा ह्यांच्या 2 पुरी शिकायला बारशील म्हणजे संस्थेत टाकलेत, हे सुद्धा कोणाला माहित नव्हतं. मगाशी मला आलेलं सांगितलं, काही लोक भेटले, म्हणले महाराज या पुरी तुमच्याकडे आहेत का? मी म्हणलं बाबा वर्ष झालं पुरगी माझ्याकडे, तुम्हाला अजून पत्ता नाही. म्हणजे आपलं कसं झालं माहितीये, मी थोडं लहान तोंडी मोठा घास घेतो आहे. आपलं कसं झालंय माहिती का, शिवाजी महाराज जन्माला यावं पण आमच्या घरात नको शेजारच्या घरात. आमचं पोरग कुठं लढायला पाठवायचं देशाच्या सीमेवर, बरोबर आहे का नाही? तसं आजचा अभिमान ही ज्या मुलीनं आज या ठिकाणी सेवा केलेली आहे, हा तुमचा हा त्यांच्या आई वडिलांचा अभिमान नाही, तर हा अख्ख्या तुमच्या गावाचा अभिमान आहे. कारण का, जर गावामध्ये एक माळकरी मुलगा म्हणतोय मी, एक जर माळकरी व्यक्ती तयार झाली तर जेवढी त्या घरातली जे लोक असतात का त्या लोकांचं पाप जाळण्याचं कार्य ती माळकरी व्यक्ती करत असते. जर एक मुलगी गावातली कीर्तनकार झाली तर अख्ख्या गावाचं पाप जाळण्याचं काम ती मुलगी करत असते किंवा तो मुलगा करत असतो. तुकोबराय म्हणत होते की आपुल्या हिता जो असते जागता, धन्य माता पिता तयाची. या पुरीनं कीर्तन केलं, यात तुम्हाला आम्हाला आनंद वाटावा यात काही विशेष नाही. पण खूप कष्टात ना आज तुम्ही सगळेजण त्यांची परिस्थिती बघताय. सगळ्यांसमोर 3 मुली आहेत. बाबा प्रत्येकाला वाटतं की वंशाला दिवा हवा, दिवा हवा. पण जर वंशाला दिवा जर झाला तर पोरगा आपला दिवा लावल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? मग पोरगी जर झाली तर तिला वंशाची पंथी का समजू नये? अरे मी नेहमी कीर्तनात सांगत असतो आहे, जर मुलगा जर झाला तर लोक म्हणतात की वंशाला दिवा झाला. मुलगी ही वंशाची पंथी असते. जर मुलगा जन्माला आला तर 21 पिढ्याचा उद्धार करतो. जर चांगला मुलगा म्हणतो मी आहे काय, चांगला मुलगा जर जन्माला आला तर 21 पिढ्याचा उद्धार करतो. जर अशी गुणवान मुलगी जन्माला आली तर बाबा नक्कीच 42 पिढ्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कारण का सासरकडचे 21 आणि माहेरकडचे 21 हा 42 पिढ्याचा उद्धार करण्याचं काम ही मुलगी करत असते. बाबा तिन्हीच्या तिन्ही मुली आहेत, मुलगा नाही म्हणून खचून गेलेले नाहीत, पडल ते अंगावर काम करतात. मला आलेलं सांगितलं की बाबा आचार्याचं काम करतात, वडापाव विकतात, कुठं आंबे विकतात, बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. बाबा मी त्यांना म्हणजे नाही का अंतकरणापासून मी त्यांचा आभारी आहे. कारण का आज मुलगी असून न खचता या ठिकाणी आपली एक नव्हे तर 2 मुली त्यांनी या धर्माच्या सेवेसाठी पाठवलेले. तुकोबराय म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. अरे आपण जर हिंदू धर्मात जन्माला आलो, मी जातीवाद करत नाही, हिंदू धर्म म्हणतो, मग सगळ्याच जाती आल्या त्याच्यात. हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय आपण, तर आपलं काम काय? फक्त खायचं प्यायचं झोपायचं नाही, तर आपला धर्म कसा श्रेष्ठ होईल याचं एपीजे अब्दुल कलामाचं स्वप्न होतं की 2020 ला हा देश प्रजासत्ताक होईल. पण 2020 जाऊन आज 26 आहे, तरी आपल्या देशाला स्वातंत्र्य असल्यासारखं वाटतं का बाबा? जर स्वातंत्र्यच असलं असतं तर 3 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला नसता. खरंच आपला देश स्वातंत्र्य आहे का? तुम्ही नीट काळजी करा, नीट लक्ष द्या. का मी आज एवढं वरडून का सांगतो बाबा? कारण का आपली संस्कृती
आपण जर टिकवली नाही तर उद्याच्याला आपल्याला जसं पूर्वी महाराजांच्या काळात म्हणावं लागत होतं, कीर्तन महाराजांच्या आधी म्हणावं लागत, आपल्याला जर असं भजन कीर्तन जर करायचं असलं ना तर आपल्याला त्यांच्याकडे जावं म्हणजे 70 वय 70 वय जे असतात का त्यांच्याकडे जावं लागत होतं आणि म्हणावं लागत, हुजूर हम थोडा नाम संकीर्तन करना चाहते, हमें परवानगी मिलेगी क्या? त्यांनी हो म्हणल्यावर मग आपण कीर्तन करायचं. पण आपण खूप भाग्यवान आहे त्या ठिकाणी, कारण का आपल्याला थोर महापुरुषांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले. आज तर आपल्याला कुणाला देश स्वातंत्र्यासाठी जायचंय का कुणाला लढायला? म्हणजे तसे दिवस आपल्यावर आहेत का? आज सगळ्याला स्वावलंबी जीवन आहे, सगळ्याला स्वातंत्र्य आहे बाबा. स्वातंत्र्य कोणी कुणाचं हिसकावून घेऊ शकतं का? आज जरी कीर्तन झाल्यावर इथे एखादा नाचला तर त्याला म्हणू शकतो का ए काय संबंध रे तुझा नाचायचा, म्हणू शकतो का? तसं नाही. पण आपण जर आपली संस्कृती जपली तर नक्कीच आपला देश कुठेतरी धर्मसत्तेकडे जाईल. म्हणून धर्मसत्ता टिकवायची जर असेल तर एकट्याचं काम नाही, नो हे हा खेळ एकल्याचा म्हणून मेळ मिळविला. बाबा मी 3 वाजता आलोय, 3 वाजल्यापासून बघतोय की त्यांच्या वडिलांची जी म्हणजे ती पळण्याची जी भूमिका आहे की आपल्या पुरीचं कीर्तन चांगलं हो चांगलं हो चांगलं हो. त्यांनी मला काल रात्री फोन केलाय, महाराज उद्याच्याला कीर्तन ठेवायचं कसं करायचं? मी म्हणलं ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, आई नारदाच्या गादीवर आहे. आज पहिल्यांदा कीर्तन या ठिकाणी झालं, संस्थेत सुद्धा प्रॅक्टिस झालेली नाही. स्पष्ट सांगतो, विचारा तुम्ही वाटलं असतं तिला तोंडावर. आज पहिल्यांदा या ठिकाणी कीर्तन केले. बाबा चांगले चांगले म्हणजे राजकारणी लोकांना विचारा, 2 मिनिटं जर या ठिकाणी बोलायचं म्हणलं तर मांड्या अख्ख्या लटलट लटलट विठ्ठल 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 करतात, मांड्या करतात का नाही? मग या ठिकाणी 1.5 तास बोलणं म्हणजे नॉट अ जोक. म्हणजे जी तळमळ त्या पुरीला सुद्धा कळालं की आपल्या आई बापानं आपल्यासाठी काय केले. मग ही तळमळ प्रत्येकाच्या या ठिकाणी जे माझ्या माता माऊली बसलेले, जे भगिनी माझ्या बसलेले, त्यांना प्रत्येकाला वाटून द्या. आणि खरंच आपलं जर उद्याचं म्हातारपण सुखात जायचं असेल, बाबा एक तरी मुलगा आणि एक तरी मुलगी एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत टाका. मी म्हणत नाही तुम्हाला माझ्या संस्थेत टाका, तुम्हाला पंढरपूर जवळ आहे त्या संस्थेत टाका, पण कोणत्याही संस्थेत टाका पण टाका. कारण का संस्थेची ताकद एवढी आहे बाबा, जो मुलगा किंवा जी मुलगी एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेते त्या आई वडिलांचं म्हातारपण वृद्धाश्रमात नाही, त्या आई वडिलांचं म्हातारपण या समाजात ताट मान करून चालल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद बाबा. आज प्रत्येकाला वाटतं ही झाली संस्काराची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संस्कृतीची. आपणच आपल्या संस्कृतीचं जतन करायला शिका. आपणच जर एखादा जर माणूस पुढे चालला तर त्याला प्रोत्साहन द्या, तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहा. आणि जरी तुम्ही उभे राहिले नाही, स्पष्ट सांगतो मी, तर तो भगवंत माझा त्याच्या पाठीशी असतो. मी म्हणत नाही तुकोबराय प्रमाण देतात, काय म्हणतात तुकोबराय, मागे पुढे उभा राहे सांभाळी तालिया गादा निवाराया. तुकोबराय म्हणतात तुम्ही फक्त धाडस करा. बाबा आता मी जर ठरवलं मला पावता येत नाही, मी जर त्या विहिरीच्या कडेने फिरलो आणि मला पावायला शिकायचं तर मी पावायला शिकल का? मला पहिल्यांदा उडी मारावं लागल. बरं उडी मारून नुसतं पावायला येईल का? हातपाय तरी हलवा लागतील ना, नाहीतर नाका तोंडात पाणी जाईल ना जीव. तसा हा प्रपंचाचा खेळ आहे. नुसतं प्रपंचामध्ये जर आपण गुंतून राहिलो तर आपली याच्यातून सुटका नाही. माझे नाथबाबा म्हणतात दुःख बावडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या ठिकाणी कुणीही सांगायचं की मी महाराज मी माझ्या संसारात सुखे, कुणी हात वरी करा. दोंड्याचा महिना चालू 1 तोळ्याची अंगठी जागेवर करून जातो. कुणीही सांगा आहे का कोण सुखी? जर संसारात जर सुख असलं असतं तर संतांनी म्हणलं नसतं संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. म्हणून संसार हे दुःखाचं साधन आहे. आणि या संसारातनं जर आपल्याला तारायचं असेल तर फक्त आणि फक्त भगवंताचं नाम आपल्या मुखात पाहिजे. अहो संस्कृती जपायचं म्हणजे काय करायचंय? आज आपण आपली पोरगी किती वाजता शाळेमध्ये जाते, किती वाजता येते, या गोष्टीचा जर विचार केला तर का बाबा बलात्कार थांबणार नाही? मला सांगा, आपली आई, आपल्या आईला कुठल्या गोष्टी माहित नसतात का? आपल्या मुलीच्या बापानं तरी 1 सिम कार्ड घेऊन दिले, पण मुलीच्या मोबाईल मध्ये 2-2 सिम कार्ड येतात. कुठून येतात ह्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. बापानं 399चा रिचार्ज केलाय, पण मुलीच्या मोबाईलवर 999चा रिचार्ज पडलाय. मग 399ला 999 वापर कोणत्या कंपनीला? हे आपण बघण्याचं काम आहे, हसण्याचा विषय नाही आहे. मी तळमळ का सांगतो माहिती का?
कारण का आज 2.5 वर्षाची असताना मी एक पोरगी दत्तक घेतलेले, म्हणून मी ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहे. बाबा खोटं नाही सांगत, 1 महिन्याची असताना जन्मदाते आईनं सोडून दिलं तिला, आणि 2.5 वर्षाची असेपर्यंत आईनं सोडून दिलं. आईनं दुसरं लग्न केलं म्हणून बापाला ड्रिंकचा नाद लागला. ड्रिंकचा नाद लागल्यामुळं तो बाप रोज दारू पिऊन यायचा, सिगरेटनं चटके द्यायचा. 27 ठिकाणी त्या मुलीच्या अंगावर चटके. माझं खोटं वाटतंय त्यांना विचारा, आणि या मुलींना विचारा. 2.5 वर्षाची असताना मुलगी दत्तक घेतली, ती सुद्धा काही विशेष नाही. या नारदाच्या गादीवरनं मी का तुम्हाला खोटं सांगणार नाही, तुमचं मन जिंकावं म्हणून सांगणार नाही. आजचा सकाळचा विषय हा मुलगा साक्षीला विचारा की जी जन्मदाती आहे, जी जन्मदाती आहे, नवरा वारला म्हणून ठीक आहे ना, नवरा वारला एखाद्याला माणूस जन्म देतो, कर्म देऊ शकतो का? नाही. कर्म आपापल्या पद्धतीने आपण भोगत असतो. देव असून देवाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला, मग तुम्ही आम्ही तर माणसं आहे. मग त्या महिलेचा नवरा वारला, मग संगत फक्त त्या नवरा वारल्यानंतर त्या महिलेची संगत फक्त चुकीची लागली. चुकीची लागल्यावर नंतर 14 वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायावर बसवलं आज, आणि त्या मुलीला मी संस्थेमध्ये आज सकाळी ऍडमिशन करून आलो. ती मुलगी अक्षरशः गळफास घ्यायला गेलती. महाराज म्हणली मी जगूच शकत नाही, माझ्या समोर मी माझ्या म्हणजे जन्मदात्या आईला मी आज या अवस्थेत बघू शकत नाही. ठीक आहे ना, एखादं कर्म जर आपल्याच्या पाठीशी, आपलं जर कर्म असतं ते कुणाला चुकत नाही, पण आज जर आपण या लेकराच्या पाठीशी खंबीरपणे जर उभे राहिल्या तर नक्कीच आपल्याला लेकर हे दिवस परत आणून देणार नाही. बाबा खोटं नाही सांगत. आज जर या मुलींना म्हणजे अंतकरणापासून जर अभ्यास केला, ठीक आहे, पहिलं कीर्तने थोडीशी घाबरली, आपलेच लोक आहेत, आपल्याच लोकांनी आपल्याला समजून घ्यायचं असतं. या ठिकाणी तुम्ही गावातले, पण उद्याच्याला जर 4 चौघामध्ये गेली तर नक्कीच या मुलीचं नाव निघाल्याशिवाय राहणार नाही. आणि या मुलीमुळं तिच्या बापानं आजपर्यंत जे कष्ट केलेलं आहे, म्हणजे सिक्युरिटी गार्ड म्हणून कुठं, आचार्याचं काम म्हणून कुठं, धारा काढायचं काम करून, पण या मुलीमुळं नक्कीच उद्याच्याला तिच्या आईबापाचं काम हे वाचणार आहे. मी आज तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या संस्कृतीचं जतन करा. आपण काय झालं माहिती का, आपल्याला कसं झालं माहिती का, आपल्याला लोकांचं बोकांडे घ्यायची सवय लागलेली. आमच्या इकडची जरा भाषा थोडी रगेल आहे, त्याच्यामुळं वाईट वाटून घेऊ नका, सोलापुरी भाषा आहे. नाही ना, आपल्याला कसं झालं बाबा मला सांगा, पूर्वीच्या काळात जी पाश्चिमात्य संस्कृती आपली म्हणजे मराठी संस्कृती होती, ती संस्कृती आता आपल्याला बघायला भेटते का? पूर्वीच्या काळात लोक जर लग्न झालं तर लग्नात बैठकी पद्धतीने जेवत होते, आज उभाट्याने जेवायला लागले. बरोबर आहे का नाही? बरं जेवा नका, पण चप्पल पायात घालून जेवण करतात. अहो चप्पल पायात घालून जेवण करणं यात विशेष काय नाही. मी परवा दिवशी त्या कोथरूडला कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यानंतर एका मायमाऊलीच्या घरी गेलो, आणि मायमाऊलीच्या घरी गेल्यानंतर तिने एकतर ती विण्याची खोळ घातलेली, काय म्हणतात तुमच्या इकडे गाऊन का, आमच्या इकडे त्याला काही विण्याची खोळ म्हणतात, ती घातलेली, केस जिपड्या मोकळ्या, आणि तिने स्वयंपाक करायला लागल्या. मी म्हणलं बाई स्वयंपाक करताना चप्पल? ती म्हणली ही स्वयंपाकाची चप्पल आहे. मग तिथं मला दिसली, मी म्हणलं बाई ती कशी चप्पल आहे? ती म्हणली घरात हिंडायची चप्पल आहे. मी म्हणलं मग मी एक चप्पल आणतो, आम्हाला एखादी हाणायची चप्पल आहे का म्हणून? म्हणजे आपण लोकांची आपली संस्कृती सोडूनच दिली हो. आज मला सांगा, पूर्वी जर बाबा ब्राह्मण मंगलाष्टिकेमध्ये आज सुद्धा सांगतो, दोघे करावी उभी अंतरपटा ते धरा, वधूवरा दृष्ट दृष्ट न करणे. म्हणजे ब्राह्मण मंगलाष्टिकामध्ये सांगतो की नवऱ्यानं बायकोचं, बायकोनं नवऱ्याचं तोंड अक्षिदा पडस तर बघायचं नाही. पण आपल्याला कसं झालं माहिती का, लग्नाच्या आधीच ही दोघ जण हातात हात घालून येतात आणि काय म्हणतात, मेरा मेहबूबा म्हणतात का नाही? म्हणजे ही आपली संस्कृती नाही. माझं फक्त सांगण्याचं काम एकच आहे की आपण आपल्या संस्कृतीचं जतन करा. आपल्याला लोकांचं नाही, आपल्या ताटात आहे ना तेवढंच बघा. आणि एखादा जर आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, आपल्याच्यानं जर एखाद्याचं चांगलं करणं होत असेल तर करा, जर होत नसेल ना तर त्याला आग लावायचं काम करू. एवढंच फक्त आज तुम्ही या कीर्तनातून आज हा उद्देश फक्त घरी घ्या. एवढं जरी तुम्ही पाळलं तरी नक्कीच आपल्या गावचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.